जनता होती त्यांनी काय केलं? त्यांना तेव्हा सीओ साहेब दिसले नाही का? माझं फक्त म्हणण्याचा उद्देश हेच आहे की आता सीओ साहेबांना प्रत्येक वेळेस म्हणतात सीओ साहेब हे सीओ साहेब हे, तेव्हा त्यांना 14 वर्षापर्यंत ते दिसले नाही का? आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. आणि मला जे वारंवार माझ्यावरती ते आरोप लावत आहे मी त्यांनाही सोडणार नाही, कारण मी एक साधारण घरातले व्यक्ती नगराध्यक्ष बनून त्यांना ते जीवार येत आहे का? माझं म्हणण्याचं उत्तर हे आहे. मला याचं उत्तर पाहिजे की का गरीब घरातली मुलगी एक नगराध्यक्ष बनू शकत नाही का? मला अधिकार नाही का त्या गोष्टीचा? आणि वारंवार का मला त्या गोष्टीचा त्रास देण्यात जातोय? जर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर मी त्यांच्यावर कंप्लेंट करेन, गुन्हा दाखल करेन. मी हे सहन करणार नाही. आणि माझ्या भुसावळच्या नागरिकांना कुठलाही गोष्टीचा त्रास जर त्यांनी दिला तेही सुद्धा मी सहन करणार नाही. आणि महिलांसाठी मी आज उभी आहे आणि उभी राहणार. आज जी समस्या आहे त्यांची पाण्याची ती नक्की मी दूर करणार. आणि 3 ते 5 दिवसाआड भुसावळ शहरामध्ये पाणी येणार म्हणजे येणार. जर कोणी तुम्हाला म्हटलं की 5 दिवसाआड पाणी येणार नाही तर कोणाचं ऐकायचं नाही. आणि 2 दिवस पहिले मी न्यूज ऐकली की नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की भुसावळ शहरामध्ये पाणी येऊ नका. या सर्व खोट्या गोष्टी आहे. मी कोणालाही काहीच असं सांगितलं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना माझ्या समोर उभं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपके कैसे आरोप लग रहे हैं? सर, मुझे ऐसा बोला जा रहा है कि ये मैडम ने बोला है कि भुसावल शहर में पानी नहीं देना चाहिए, और जो अमृत योजना का जो काम है ये मैडम ने बंद करवाया है। अब मुझे बताइए, अमृत योजना का काम इन्होंने कब से चालू किया था? फिर इन्होंने अभी तक क्यों नहीं पूरा किया? इनसे क्यों नहीं हुई सब चीज़ें? इन्होंने कुछ इसमें घोटाला करा होगा, इसलिए तो ये सब चीज़ें आगे नहीं हुई है। और ये अमृत योजना का जो काम चालू है अभी ये मैं हैंडल करूँगी, और किस तरीके से करना है ये मुझे करना है। और मेरे साथ में पूरे भुसावल शहर में सीओ साहब घूमेंगे। जहाँ मुझे प्रॉब्लम दिखेगा मैं वो काम नहीं करूँगी, जो सही रहेगा वही काम मैं करूँगी। कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही हे म्हणताय? गुन्हा दाखल करणार आहे कुणावरती नाव? जे नेहमी म्हणता की हे मॅडम असे आहे, हे नगराध्यक्ष मॅडम तसे आहे. जे कोणी असेल, कोणीही असो, मी कोणाचं नाव घेत नाहीये, कोणीही असो ते. एक माइक इधर लगा दो मजेद जी, मैडम सर्वप्रथम तर मी सांगेन की भुसावळ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि सीओ हे एका गाडीचे 2 पहिये मजबूत पहिये आहे. आणि यांना त्रास देण्याचं काम यावेळेस जी पत्रकार परिषद घेतली की नगराध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना जो घेराव घातलेला आहे, ही जी स्टंटबाजी आहे की एक अदृश्य शक्तीचा फोन आला आणि काम थांबलं. गेल्या 8 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. भुसावळ शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं नाही का? जे भुसावळकरांना कचऱ्याच्या ढिगाचं सामोरं करावं लागलं, दुर्गंधी पूर्ण शहरामध्ये पसरली. भुसावळ शहराचं नाव अस्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर आलं. त्यावेळेस तुमचं आंदोलन कुठं गेलं होतं? आणि आज एका सामान्य कुटुंबातील मुलगी, एक लेवा पाटीलदार घरातील मुलगी निवडून आली तर तुम्हाला याचा त्रास का होतोय याचं उत्तर पहिले तुम्ही शोधावं. आणि भुसावळमध्ये जेही आतापर्यंत जितके मोठे मोठे हत्याकांड झाले याच्या मागे कोणती अदृश्य शक्ती होती याचा शोध तुम्ही घेतला का? आणि यानंतर काहीतरी ते भंगाडे यांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही कदापि त्या गोष्टी सहन करणार नाही, याची दक्षता त्यांनी घ्यावी. आणि जी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे त्या शक्तीचा पण नायनाट करण्याची जी क्षमता आहे, भुसावळकर खूप सुज्ञ लोक आहेत. त्यांनी ह्या वेळेस जे भुसावळ शहराचं जे वातावरण दूषित झालेलं होतं तर ते दूषित वातावरण गायत्री ताईंना निवडून आणून त्यांनी ते शुद्ध केलेलं आहे. म्हणून यानंतर त्यांना आमची ठणठणून सांगणं आहे की जर यानंतर त्यांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जबरदस्तीचा त्रास दिला किंवा काही खोटे आरोप केले तर आम्ही त्यांना सोडणार नाही. नगराध्यक्षांनी ठेवली आहे प्रेस कॉन्फरन्स. त्याच्यानंतर आता लक्षात आला मुद्दा किंवा कशावर प्रेस कॉन्फरन्स आहे. मी इथं जळगावला होतो, पण नगराध्यक्षांनी माझ्या कानावर टाकला विषय की काही लोक अशा पद्धतीने मुख्य अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. तर नगराध्यक्षसुद्धा कणखर आहे, त्याची चिंता करता कामा नये. आमच्या भुसावळच्या जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची ताकद ज्याच्या पाठीशी असते ती व्यक्ती कोणालाही घाबरत नाही आणि घाबरायचं काही कारणही नाही. फक्त काही लोक
जशी स्टंटबाजी उल्हास पगारांनी सांगितली तशी करतील, कारण आता काही तर काम पाहिजे, शिल्लक राहिलेलं तेवढंच आहे. आणि त्यांच्या मागे जो मार्गदर्शक असेल त्याचा बी विषय जो असेल तो येईलच समोर. आता ताईंनी सांगितलं की 9 वर्षापासून का 14 वर्षापासून कुंभकर्णाची झोप घेणारे एवढ्या लवकर आता ते स्वतःच म्हणत आहेत की 3 महिन्यापासून टाकीचं काम बंद आहे. मग आता नगराध्यक्षांना 23 तारखेला चार्ज घेतलाय अजून, तर काम बंदचा नगराध्यक्षाचा कुठं संबंध येतो हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आता मला याच्यात असं काही वास यायला लागलाय की या जागेचा कुठे वास येतोय का आसपासच्या जागेमध्ये काही, असं मला वाटतंय. कारण माझ्या माहितीमध्ये आता असं आलंय की यांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं झालं तर तेव्हा मी माहिती घेतली तर जी पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बनते आहे ती त्या ठिकाणी पूर्वी कॉम्प्लेक्स मंजूर आहे, त्याच्यामुळे ती पाण्याची टाकी तिथे करता येणार नाही. पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न, आता ज्यांना माहिती नसेल त्यांना गोष्ट ठीक आहे. आता हुशार लोक खूप आहे गावामध्ये आणि काय म्हणतात ते असं लोकांना घेऊन जात आहेत आणि रेफ्रीची का काय याची भूमिका बजावत आहेत, शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. म्हणजे शिकलेल्या लोकांना एक अनपढ शिकवतोय असं मला दिसून आलं. आणि संतोषी माता हॉलच्या समोर ही माती जिथे खोदून टाकली त्या हॉलच्या समोरची जागा कुणीतरी पचवायच्या तयारीत होता असा याचा अर्थ आहे. आणि पाण्याची टाकी जी आहे ते कुठे बनवायची ते नगराध्यक्ष ठरवतील. तो प्रभाग क्रमांक 19 आहे, सचिन चौधरीचा प्रभाग क्रमांक आहे, ते ठरवतील. तुम्ही कुठे उड्या मारतायत? तुम्ही तुमच्या ज्या टाक्या पहिल्या बांधल्या आहेत त्या सुद्धा तपासल्या जातील की त्या व्यवस्थित आहे का, त्या पाईपांची क्वालिटी तपासली जाईल. आणि जितक्याचं टेंडर झालेलं आहे ते टेंडर सुद्धा योग्य आहे किंवा नाही आहे हे सर्व तपासलं जाईल. आणि आम्ही काय सांगितलं आहे की काम जसं नगराध्यक्षांनी सांगितलं क्वालिटीमध्ये कोणतंही काम क्वालिटीशिवाय स्वीकारणार नाही हे नक्की आमच्या नगराध्यक्षाचं. तर माझं म्हणणं तेच आहे की क्वालिटीमध्ये काम करणारे आणि काही लोक आता ज्यांनी बोगस कामं केले आहेत त्यांच्या बिलांसाठी आता ते अशा प्रकारच्या उठाठेव करतील. परंतु ते मागची बिलं असो का नंतरची असो का आजची असो आम्ही कोणत्याही बिलांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी सांगितलं आहे किंवा शिवना स्पष्टपणे की स्वतः ते कामाची पाहणी करतील आणि तेव्हाच ते बिलाची हे होईल. कारण फुकटाचा पैसा नाही, लोकांचा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे असं आमचं मत आहे. सर, आप विकास की बात कर रहे हो और अमृत योजना की बात कर रहे हैं. अभी सबसे बड़ा एक मामला सामने आया निकलके नगर में अमृत योजना की टाकी लगभग मुकम्मल हो गई लेकिन उसे अभी तोड़ा जा रहा है. तो आप उस पर कुछ आवाज़ उठाएंगे क्योंकि जनता का पैसा है, जनता का टैक्स का पैसा है और ये मौजूदा सरकार जो इसके पहले थी वो उसको पैसे का उसकी बर्बादी कर रही है. तो जो भी ऐसा अगर कहीं हो रहा होगा तो नगर अध्यक्ष देखेंगे. नगर अध्यक्ष वो टाकी की माहिती लेंगे, उसका बिल कुछ निकला है क्या वो देखेंगे और वो बिल अगर निकला होगा तो जहाँ पे भी वो टाकी बनाएंगे उसका बिल उसको नहीं मिलेगा. क्यों उसी को बांध के देना है. पहली बात तो ये सब विषय की क्वालिटी चेक होगी. क्वालिटी चेक होके अभी हमने तो सिर्फ चार्ज लिया, चार्ज लेने के बाद बोला था कि देखो कितना फर्क पड़ेगा. अभी आपको पता होगा जो तापी नगर शांति नगर में रहते होंगे अभी 3 दिन में पानी चालू हुआ है उधर. पहले वहाँ पे भी 15 दिन 12 दिन थे, बाकी के गांव में 15 दिन था, अभी कहीं 5 दिन का पानी चालू हुआ है. अभी थोड़ा रुको और 2-3 दिन में, मैं तो 90 दिन बोला है ना, अभी 30 भी नहीं हुए. 30 के 3 टप्पे होंगे, उसमें आपने देख लेना कि आपको सुधारना मिलेगी. अभी 14 इन्होंने कभी वो बाजारे को देखा नहीं, बाजारे कितने बार किए होंगे, कितने पैसे खर्चे किए होंगे वो हमने पीछे देखा नहीं, हमको पीछे नहीं जाने का है. लेकिन अभी नगर अध्यक्ष ने आते से ही जाके बाजारे पे देखा कि बाजारा फूटा है, वही पानी बह जा रहा, तो फिर पानी कहाँ से ये होएगा. तो वो भी काम उन्होंने तुरंत बोल दिया कि आप करो करके, और वो भी काम 1-15 दिन में हो जाएगा. लेकिन वही नहीं, दूसरे भी काम में ये ऐसा कोई करेगा और दादागिरी करने की कोई कोशिश करेंगे तो दादागिरी से कोई डरने वाला नहीं है. ये ऐसी दादागिरी हमने बहुत देखी है और हम दादागिरी मिटाने के लिए ही लोगों ने हमको सत्ता दिया है.
भाव खरका रोड का पूरे शहर में खोदकाम से कंक्रीट किया गया और खरका रोड से चौफुल्ली तक क्या आपने पानी के लेके रोड की किस टाइप का है कि सही है? अभी ऐसा है कि क्या पहले अभी समझ नहीं रहा है कि इनको पानी अगर देने का है तो पहले कुआं खोदना चाहिए, पहले पाइपलाइन डालना चाहिए, ये नहीं समझ रहे इनको। उन्होंने वो करके रखा है। अब पहले कुआं खोदेंगे तो पाइपलाइन डालेंगे। अभी इन्होंने क्या किया, उल्टा करके रखा है, पाइपलाइन डाल दिया है, कुआं खोदा ही नहीं अभी से। अरे पानी है कि नहीं है, कहाँ है, क्या है, कुछ नहीं, सिर्फ बाकी का फ्रॉड करने के लिए। अभी ये योजना कितने की है टोटल? अमृत योजना अभी मालूम कितनी चाहिए ये योजना? 125 135 नहीं, ये दूसरा डब्बा है। दूसरा डब्बा है। दूसरा डब्बा 135 का है, पहला 90 बराबर है, हो गए 225। अभी मैं आपको बताता हूँ कि इसमें फॉल्ट कहाँ है। सबसे बड़ा फॉल्ट कहाँ से हुआ है, तो जो अपने टाइम ये योजना जो है वो 128 करोड़ की मंजूर हुई थी। कहाँ से? हत्तूर से, और वो भी ग्रेविटी से पानी आने वाला था। वो इन्होंने कैंसिल करके ये योजना अभी 225 करोड़ की बनाया, म्हणजे कितने 97 करोड़ यहाँ पे खत्म किए। 97 करोड़ का घाटा शासन का किया, एक विषय। दूसरा, ग्रेविटी से अगर पानी आता था तो फिर तुमको उधर का कैंसिल करने का क्या संबंध था, क्योंकि ग्रेविटी से अगर पानी आया तो बिल भी कम आएगा, लाइट बिल भी। वो भी तकलीफ हमेशा के लिए करके रखी है। तो सिर्फ खुद के जिसको ठेका दिया है उसके भले के लिए ही किया गया है। और उसका ठेका किसको दिया है, तो बुड्ढे के बाल को दिया है। हाँ, कल में तो बुड्ढे के बाल को 100 करोड़ खिलाने के लिए ठेका दिया गया है। आणि वारंवार ते माझे प्रांत ऑफिसमध्ये गेलेले होते, त्यावेळी सुद्धा प्रांत साहेबांनी त्यावरती उत्तर दिलं, यावर काय सांगाल? बघा, ते आता हे कसं आहे, रतडीचा डाव आहे। जनतेने ज्याला आशीर्वाद दिला आहे त्याच्या मागणी स्वतःचे सर्टिफिकेट चुकीचे आहे, स्वतःचे सर्टिफिकेट खोटे आहे, नवऱ्याच्या नावाने जातीचा दाखला काढलेला आहे, सर्टिफिकेट काढलेला आहे, नवऱ्याच्या नावाने चालतं का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर ते नसताना आमच्या नगराध्यक्षांनी तर बापाच्या नावाने काढला आहे आणि ते डॉक्युमेंट्स हजर करतील, त्याला 1 वर्षाचा कालावधी आहे। इतकी घाई कशाला आहे? राहिलं जात नाही का? हां, म्हणजे महिनाभर बी राहिलं जात नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। मला तर अचंबा वाटतो की पहिले जात पडताळणीकडे दाखल, नंतर भुसावळ कोर्टात दाखल, आता आज गेले हायकोर्टात दाखल। हां, सकाळीच गेले पाहुणे, कोण गेले ती माहिती आहे मला। तर माझं म्हणणं काय आहे की एवढा रतडीचा डाव खेळून काही फायदा नाही आहे। परिस्थिती तुम्ही आता किती बी केलं तर जनतेने ठरवलं आहे की भुसावळचा विकास कोणाच्या हस्ते होऊ शकतो। एक सामान्य माणसाला चान्स दिलेला आहे, संधी दिली आहे। माझं म्हणणं आहे की सर्वांनी हातभार लावायला पाहिजे। आम्ही 9 वर्ष तिकडे पाहिलं सुद्धा नाही, आम्ही कोणाची तक्रार सुद्धा केली नाही। ते तर म्हणत होते तक्रार करा, पण मी तक्रार का केली नव्हती हे मी सांगितलं की मी जर यांच्या तक्रारी केल्या असत्या तर यांनी सांगितलं असतं की मी विकासाच्या कामाला अडथळा आणतोय। आता हे काय करताय हे तुम्ही बघा। हो, काही जेव्हापासून नगराध्यक्ष झाला त्यापासून अनेक नागरिकांचे निवेदन त्यांना दिले जात आहे विकास कामासंदर्भात, आणि त्याबरोबर आपल्यावरती विश्वास फार ठेवलेला आहे। काल त्या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा ठिकाणी त्याचा सत्कार झाला। अनेक वकील बांधवांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। शौचालय असेल, भुसावळ शहरात शौचालय सुद्धा ठिकाणी हाल आहे, यावर काय सांगाल? अनेक मागण्या आहेत। बघा, मागण्या कितीही राहू द्या, मी हे पूर्ण करण्याचं काम नगराध्यक्ष, गटनेता, उपगटनेता आणि प्रतोद चौघे इथे आहेत, लक्षात। तर ते हे जबाबदारी पार पाडतील। किती कोणत्या प्रश्नाला पुढे हे करायची, सहकार्य करायचं ते मी पूर्ण त्यांना करत राहील। आणि राहिला विषय की किती मागण्या उद्या, ज्या रास्त मागण्या आणि चांगल्या मागण्या आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवढा पैसा लागेल तेवढा शासनाकडनं किंवा कुठून आणून द्यायचा ते मी आणून देईन, त्याची काही चिंता करायचा विषय। तर याचा अर्थ कुठेतरी धूर निघतो आहे, मग आता तिच्यावर जास्त लक्ष द्यावं लागेल, एवढंच सांगितलं। आणि मग धूर कसा निघाला तर ते बी आता आमच्या लक्षात आलं। कालच्या दिवशी आम्हाला समजलं की हा धूर का निघाला,
तर एक जागा बळकवण्याचा प्रयत्न आहे समोरच्याचा, तिथलीच बाजारातली, त्याच्यामुळे हा धोरण निघाला आहे. हे आता आम्ही लवकर सिद्ध करू की ते कोणती जागा. मार्केटच्या जागा ज्या आहे, कॉम्प्लेक्सच्या जागा, या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी या जागा आहेत. या टाक्या बांधण्यासाठी जागा आहे का? टाक्या बांधण्यासाठी दुनियाभरच्या जागा पडल्या आपल्याला. कोणती मोठी गोष्ट आहे टाकी? अलग लक्षात. आणि हीच माती उचलून तिथेच का टाकली गेली, आम्ही एक विषय आता येतोय. काल आम्हाला सर्व माहिती पडलं आहे, आता आम्हाला त्याची क्लिअरिटी माहिती नाही. थोडं 2 दिवस जाऊ द्या, मग 2 दिवसानंतर समजेल अजून. कारण मी थोडं जळगावला बिझी आहे, तर मी यांना म्हटलं तुम्ही तुमचं चालू द्या बारे, काय असलं तर मी माहिती घेईल. आता काय तर भेटीलच माहिती. मग ते पुढे टाकीचं काम जे चालू आहे ते cancel होणार आहे का? पाण्याची टाकी कोणतीच कॅन्सल होणार नाही. फक्त ते कुठे करायची ते ठरवतील. आम्ही ठरवणं म्हणजे नगराध्यक्ष ठरवतील. आणि वार्ड क्रमांक 19चा तो विषय आहे की त्याच्या वार्डात कुठे टाकी बनवायची ते सचिन आणि हे ठरवतील, आमची भाषी. आलं लक्षात. त्यांचा अधिकार आहे तो. आणि हे सुद्धा पाहतील की जर इथे योग्य असेल तर इथे करू. पण प्रश्न आहे की तिथे जर कॉम्प्लेक्स मंजूर असेल, त्याची फाईल जर निघाली तर मग त्याच्यावर विचार केला जाईल. आणि जिथे जागा कामाची नाही आहे, पाण्याच्या टाकीची खालची जागा कामाची असते का? तिथे वापरता का कोणी? नाही. मग त्याच्यासाठी पाण्याच्या टाकी खाली जी जागा आहे ती आपल्याला सहसा पोट खराब जागा पाहावी लागते. हे पोट खराब जागा नाही आहे, हे बेरोजगारांचं पोट खराब करेल अशी जागा आहे. पण तरी सुद्धा जर का कुठे नसेल ऍडजस्टमेंट होत व्यवस्थित आणि काय भानगड आहे ते पाहून ते करतील आपण, तो त्यांचा निर्णय आहे. आता ती गरज नाही. आपला काय साधा विषय आहे की 3 महिन्यापासून बंद आहे काम, मग 2 दिवसातच कुठे फरक पडला मग. आणि आमच्याकडनं पाणी पुरवठा योजनेला पूर्णपणे सपोर्ट राहील, काही प्रश्न नाही. फक्त आम्ही चांगल्या क्वालिटीचं करणार आणि क्वालिटीमध्ये कोणत्याच ह्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही, बस. प्रश्न मार्गी लावला नाही, त्याच्याबद्दल आपण काय बोला? हॉकर्सवाल्यांचा प्रश्न जो आहे तो दोघं आपसात भानगडी लावण्याचा प्रयत्न आहे. आपसात भानगड होऊ द्यायची नाही आहे. म्हणून आम्ही ते समस्या जी आहे गंभीरपणे सोडू, दोघांना सोबत घेऊन सोडू, काही चिंतेचा विषय नाही.